नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। आपल्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे। तर आजची महत्त्वाची गुड ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, आनंदी सरकारी कर्मचारी पगार 59,000 प्लस होणार। 1 जानेवारी 2026 पासून अधिक थकबाकी मिळणार। 8वा वेतन आयोग अपडेट, वित्त मंत्री पंकज चौधरी यांची घोषणा। तर या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये मनापासून हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। बेसिक पगार थेट 59,000 ते 69,000 वर पोहोचणार। 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार। अधिक थकबाकी ही मिळणार। सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 1 जानेवारी 2026 पासून लागू तर थकबाकीसह बंपर वाढ। चला तर करूया सविस्तर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? मंत्री काय म्हणाले? वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तर दिले की सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली। आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी दिला आहे। या हिशोबाने आयोगाला 3 मे 2027 पर्यंत अंतिम अहवाल सरकारकडे द्यावा लागणार आहे आणि पण आयोगाला वाटल्यास त्यापूर्वी अहवाल देऊ शकतो। आयोग आपली कार्यपद्धती स्वतः ठरवतो। अहवालानंतर सरकारला किती वेळ लागेल? आयोगाने अहवाल दिल्यानंतर सरकारला त्याचा अभ्यास करावा लागेल। शिफारशी मान्य करण्यासाठी कोणत्याही ठराविक कालमर्यादा नाही। इतिहास पाहता 6 ते 8 महिने लागतात। उदाहरण जर पाहिले तर 7व्या वेतन आयोग नोव्हेंबर 15 मध्ये अहवाल दिला आणि जून 2016 मध्ये मंजुरी मिळाली। नवा पे स्केल कधीपासून लागू होणार? थकबाकी हे सगळ्याचे महत्त्व सांगतो। जरी मंजुरी 2027 च्या शेवटी मिळाली तरी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्या जातील। म्हणजेच कर्मचाऱ्याला 1 जानेवारी 2026 ते मंजुरीपर्यंतच्या तारखेपर्यंत थकबाकी रक्कम एकरकमी मिळणार। हा बंपर आर्थिक वाढ किंवा आर्थिक फायदा आहे। तर यामध्ये पगारात किती वाढ होणे शक्य आहे? आकडे काय सांगतात? 7व्या वेतन आयोगात 2.57 फिटमेंट फॅक्टर मुळे किमान वेतन हे 18,000 रुपये होते। कर्मचारी संघटना JCM ने 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे आणि ही मागणी आयोगाला त्यांनी सादर केली आहे आणि आयोगाला या फिटमेंट फॅक्टर प्रमाणे विचार करता जर सरकारने 3.83 हा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर किमान मूळ वेतन 283% वाढून 69,000 पर्यंत जाऊ शकतो आणि म्हणूनच काही अंदाजानुसार पगार हा 59 च्या आसपास जाऊ शकतो। लक्षात घ्या, हे फक्त अंदाज आहेत, अंतिम आकडे नाहीत। आयोगाचा अहवाल आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अवलंबून आहे। 8व्या वेतन आयोगाच्या सध्याची स्थिती काय आहे? तर सध्या आयोग विविध कर्मचारी संघटना, युनियन आणि भागधारकांकडून माहिती गोळा करत आहे। पात्र कर्मचारी युनियन 18 ऑगस्ट 2026 पर्यंत आयोगाला भेटून आपले म्हणजेच मेमोरेंडम सादर करू शकतात। प्रक्रिया सुरू झाली आहे। निष्कर्ष लवकरच प्राप्त होईल। थोडक्यात सांगतो तर अहवाल मे 2027 पर्यंत येऊ शकतो, पण 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार। थकबाकी एकरकमी मिळणार। पगारात मोठी वाढ अपेक्षित।
आता फक्त आयोगाची अंतिम शिफारसी आणि सरकारचा हिरवा कंदिलाची वाट पाहावी लागेल. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. पगारात बंपर वाढ होणार आहे आणि थकबाकी ह्या दोन्हीचा फायदा होणार आहे. ही माहिती केंद्रीय कर्मचारी मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.